नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतीविषयी आपलं पीक कर्ज जर काढलेलं असेल तर तुम्हाला मित्रांनो हे काम करणे खूप जरुरी आहे. नाहीतर तुमचे पीक कर्ज वसुली करण्यासाठी बँकांकडून नोटीस येईल. तर मित्रांनो काय आहे ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. परंतु मित्रांनो, जर तुम्ही पीक कर्ज काढले असेल तर हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे की तुम्ही पीक कर्जासंबंधी काय करायचं आणि जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला पीक कर्जासाठी डायरेक्ट बँकांकडून आदेश येणार आहे. तर मित्रांनो काय आहे ते संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. परंतु मित्रांनो तुम्हाला हे काम करावेच लागेल. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण असल्या तर आपल्याला कळवा, म्हणजे जेणेकरून आपण ती सोडवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो पीक कर्जाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला हे काम करावं लागेल. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला नोटीस हमखास येणार. हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे मित्रांनो. ती माहिती आपण सविस्तर पेपरची डेडलाईन बघणार आहोत मित्रांनो. परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो आता आपण न्यूजपेपरवरचं बघू. पीक कर्ज व्याजमाफीबाबत गुरुवारपर्यंत हरकती पाठवा मित्रांनो. जर तुम्हाला काही हरकत असेल की पीक कर्जाबाबत तर तुम्ही गुरुवारपर्यंत आपल्या हरकती ह्या पाठवाव्या. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आव्हान. तर मित्रांनो बघू शकता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो आपण काय सविस्तर माहिती आपण वाचू. तर मित्रांनो जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याज सरकार देणार आहे. पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी बँका, संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तलाठी सजा व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात सुद्धा आले आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन बघू शकता या 4-5 ठिकाणी. ते म्हणजे कुठे कुठे मित्रांनो, बँक, त्याचप्रमाणे संबंधित तालुका सहकारी निबंध सहकारी संस्था, तलाठी सजा व ग्रामपंचायतीमध्ये याद्यात आले आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बरं का मित्रांनो. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही हरकती सूचना असल्यास गुरुवारपर्यंत म्हणजे तारीख 15पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी मित्रांनो केले आहे. जर तुम्हाला त्याच्यात काही जर अडचण असेल किंवा शंका असेल तर तुम्ही तुमची अडचण घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना ती अडचण पाठवू शकता. तर मित्रांनो पुढे ते असे म्हणतात, जिल्ह्यात फेब्रुवारी मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 3 महिन्याची व्याजमाफी 2015-16 च्या रूपांतरित पीक कर्जावरील 2015-16च्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील 4 वर्षाचे 6% दराने व्याज शासनामार्फत देण्यात येणार आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही 3 वर्षाचं व्याज डायरेक्ट शासन भरणार आहे. जर तुम्ही बघा ते तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का असलेच तर तुम्ही डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा रिपोर्ट करा, जेणेकरून बँका तुमच्याकडे कर्ज मागणार नाही आणि त्या कर्जावरील व्याजसुद्धा माफी होईल मित्रांनो. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला बँकांचे नोटीस येणार. तर मित्रांनो तुम्ही पहिले जाऊन आपलं नाव यादीत आहे का बघा आणि असल्यास ते डायरेक्ट नोटीस तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. ह्या बँकामध्ये आपली ही लिस्ट लागल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये, तलाठीमध्ये आणि जे आपले संबंधित अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा ही लिस्ट आहे. तर मित्रांनो पुढे काय म्हणतात आपण बघू. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, IDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक ऑफ, नंतर पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, विदर्भ कोकण बँक, ह्या बँकांचा मित्रांनो त्यात समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. मित्रांनो यापैकी कोणत्याही बँकेत जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि व्याजदर हा जर माफ करायचा असेल, पीक कर्जावरील कर्ज जर आपल्याला व्याज माफ करायचं असेल तर तुम्ही त्या लिस्टमध्ये आपलं नाव बघून जिल्हाधिकाऱ्याकडे आपले हरकत प्रमाणपत्र सादर करावे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा लाभ मिळेल. मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती. धन्यवाद.